ब्लॉकवर टाकलेला चेंडू सचिनचा हा फटका आपण पाहायला गेलं इथे घातक ठरेल का. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित चितेके चपलाय काय धावला प्रसाद. दोन धावा आपण पाहतो इथून प्रत्येक चेंडू धाव बनवायची आहे. आक्रमण प्रत्येक चेंडूवरती करायचे कारण धावसंख्या बनवायची आहे. उभी करायची आहे. समोरच्या संघाला आव्हान ठेवायचं आहे. ते इथे आपण पाहतो चांगली कामगिरी करावी लागेल. इथे पाहतो आपण शतरक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव आपण पाहतोय सोपं त्या ठिकाणी राजा कराले. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओके 8 झालेत. पहिले 4 आहेत आणि इथे 2-2 आलेत ना. 8 धावा आहेत. ओके होतं नवीन आहेत सर्व आमचे. चांगला चेंडू चांगला चेंडू. फक्त तुम्ही इथे बसा इथून प्रेडिक्शन करू नका. काही नाही तुम्ही फक्त पाहुणे आहात. एकदा स्टेजच्या खुर्चीवरती बसलात ना तुम्ही पाहुणे. तुम्ही दोन्ही बाजून पाहिजेत. एका बाजून ओढतच नाही ते पेवलेन कक्षामध्ये. फुल्लेंचा चेंडू रक्षा अजय फक्त चेंडूकडे पाहत बसेल मजा करत बसेल. चेंडू वन भाऊ चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. गरज आहे प्रसादला याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. संघासाठी धावा बनवायच्या आहेत. ते प्रसादला एक बाजू टिकून ती बॅटिंग करावी लागेल. आपण एडीसी चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. वडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्वमधून चेंडू काढला. दोन शतरक्षक पोचू शकले नाहीत तिथे. वन भाऊ चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. क्रिश का गाना सुनेगा. आमचा क्रिश वायडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर बघा ऑटो लागले तिथे क्रिश बसलाय. अर्षद सांगतो त्याला क्रिकेटची दाम आवड आहे. आणि क्रिशने जर आयवा झेल पकडली तर 500 रुपयाचा पारितोषिक होता. आणि नेमकंच आयवा झेल तिथे गेली होती. इथे षटकार आला. या षटकामध्ये 2 दुहेरी 1 चौकार 1 षटकार. 14 धावा आल्यात. पहिल्या षटकातल्या 4 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि खूप महत्त्वाची कारण 30-35 प्लस धावा आहे ना तर सुरक्षित स्कोर म्हटलं जाईल जनवन माली संघाचं. का त्यांच्याकडे त्या पद्धतीचे गोलंदाज आहे. चांगला चेंडू एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या 19 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक आहे. किमान त्या षटकामध्ये 20 ते 25 प्लस धावा बनवाव्या लागतील. एक मोठं आव्हान ठेवायचं आहे अंबिली संघाच्या विरोधात. तर 15 प्लस धावा या षटकात कुटाव्याच लागतील जनवन माले संघाला. बघा 1 ते 4 आकडे ज्याच्या टी शर्टवरती आहेत ते विक्रांत संघाचा अष्टपैलू खेळाडू पाणी घेऊन मैदानात गेलाय. लवकर पोहोचा. पाणी कसं घेऊन जायचं माहिती आहे का. आंतरराष्ट्रीय लेवलला बघितलं का जसं पाण्याचा कॉल आला जसं मॅच थांबते धावच सुटतात. इथे हे धावले तर जमिनीला खड्डे पडतील. आणि हे मैदान एवढं कडक आहेत इथे जमिनीला कमी पाहायला जास्त खड्डे पडतील.
इथे शॉर्ट पिच चेंडू किरणच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. प्रसादच्या बॅट मधून 6 धावांची वसुली. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार खूप महत्वाचं कारण समोर होता चेंडू. आपण पाहिलं गेलं बघा जालीमध्ये चेंडू गेला निघत असेल तर ठीक आहे. इथं अखिलेचा बुद्धीचा वापर केला. नितेशने थांबला त्या ठिकाणी. त्यालाही माहिती आहे प्रसादला येऊन द्या धावाच्या स्वरूपात विकेट. नितेश माघारी परत येईल. नितेश माघारी परतलाय धावबाद. टॉपी पाहतो बारात खाल चेंडू हवेमध्ये. विलास नवीन फलंदाज गेला मैदानात पण तिकडे पाहतो स्ट्राईकला येतो प्रसाद. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तीन चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तीन चेंडू जो प्रेडिक्शन टाकलंय किमान 35 प्लस धावा खूप योग्य ठरतील. ज्यांना माले सांगायला चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. इथे चांगला फटका कॅप मधून चेंडू विजय पोहोचलाच नाही त्या ठिकाणी. चेंडू वन बाउस सीमारेषा पलीकडे. किरणच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय. मागच्या सामन्यात ते जे गोलंदाज वापरले होते इथे कुठेतरी कमतरता जाणवते. सुनील अहिर विचार करत असेल पॉवर प्लेचं षटक एवढं मस्त फेकलं फक्त 4 धावा खर्च केल्या. पण इथे आपण पाहिलं या गोलंदाजाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सचिन त्यानंतर किरण धावा खर्च करत असताना. धावसंख्या 32. 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वाईट चेंडू आपण वाटतो या ठिकाणी. धावसंख्या 33. आणखी एक खराब चेंडू. कालही पाहिलं गेलं काल पुन्हा एकदा दामतच्या मैदानावरती रेकॉर्ड झाला जो मोसीनच्या नावावरती 13 बॉलचा रेकॉर्ड होता. काल त्याची बरोबरी काल एकाने बरोबरी केली. 13 चेंडू फेकलेत नेवाली संघाच्या रामदासने. एकोणचाळीस धावांची पाठलाग करत असताना टेन्शन मध्ये आला तो. धावसंख्या स्कोर कार्ड. आता दिनेश काय करेल ना. दिनेश इकडे होता. दिनेशने विजय तिकडे चेंडू अडवत नाही म्हणून दिनेश तिकडे गेला. पण विजयचा पाठलाग काय चेंडू सोडत नाही. जिथे विजय तिथे चेंडू.
हा एक बॉल आहे ना दादा, नाही तो वर झाले असते वापस आले असते ते मॉन्टी. नाही ना कसं काय. हा. किरण पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जेवढी पाहिजे होती तेवढी वसूल केले. सुरुवात. धावबाद आपण पाहतो या ठिकाणी विलास होतोय. एक धाव लेग बाईची का सर. ओके धन्यवाद. लेग बाईची एक धाव. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 39. धावांचं लक्ष आहे. जे प्रेडिक्शन केलं होतं ना हर्षद, कारण ज्या पद्धतीने माले संघ आम्ही या